हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, प्रामाणिक रहा, स्वतःवर प्रेम करा. स्वतःशीच आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे. स्वतःसोबत जास्त प्रामाणिक राहायचं आहे. ओव्हर थिंकिंग करतो ना आपण. जास्त विचार नाही करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार नाही करायचा आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करा. ओव्हर थिंकिंग नका करू. जेवढं तुम्ही ओव्हर थिंकिंग कराल तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. जेवढं तुम्ही विचार कराल तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. ओव्हर थिंकिंग नाही करायचं आपल्याला. चांगल्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. जेवढ्या चांगल्या गोष्टींचा विचार कराल तेवढं चांगलं तुम्ही लवकरात लवकर तुमचं ध्येय साध्य कराल. चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतील. जेवढा तुम्ही ओव्हर थिंकिंग कराल तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्य तुमचं खडतर जाणार आहे. जेवढा तुम्ही विचार कराल तेवढा. जे आपल्या नियंत्रणात आहे त्या गोष्टीचा विचार करा. ते जे आपल्या नियंत्रणातच नाही त्या गोष्टींचा विचार का करायचा? नका करू विचार. विचार करूनच आपल्या मनाला त्रास होत असतो. आपल्याला खूप त्रास होतो विचार केल्याने. विचारांचा गोंधळ असतो आपल्या डोक्यामध्ये. सारखं तेच. त्याने आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. विचारानेच जास्त आजारपण येतात फ्रेंड्स. विचार करूनच आजारपण येत असतात. मनात चांगले विचार करा. आणि ओव्हर थिंकिंग हे आपले विनाकारणाचे विचार असतात. जे ओव्हर थिंकिंग आपण करतो ते चांगले विचार नाही आपण करत. विनाकारण काहीही विचार करतो आपण. चांगल्या विचारांचा ओव्हर थिंकिंग होतं का हो? कधीही विचार करा. चांगल्या गोष्टींचा आपण विचार सतत करतो का? वाईट गोष्टींचेच आपण विचार करत असतो सारखं. नका करू वाईट गोष्टींचा विचार. जर आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवायची आहे, आपल्याला शरीर चांगलं ठेवायचं आहे, आपल्याला आजारपणांपासून लांब राहायचं आहे, तर ओव्हर थिंकिंग करणं थांबवा. ओव्हर थिंकिंगमुळे माणूस आजारी सुद्धा पडतो. ओव्हर थिंकिंगमुळेच आजारपण येत असतात फ्रेंड्स. ओव्हर थिंकिंग करणं लगेच थांबवा. विचार नका करू. बिझी राहा. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं असेल, बिझी राहा. देवाचे नामस्मरण करा. चांगल्या गोष्टी आत्मसात करा. चांगली पुस्तकं वाचा. चांगल्या स्टोऱ्या वाचा. म्हणजे मनामध्ये विचार सुद्धा येणार नाहीत. कॉमिक वाचा. कॉमिक वाचल्याने आपल्याला बघा बोर होत नाही. कॉमिक वाचा. ओव्हर थिंकिंग लगेच थांबेल. जास्त विचार करणं लगेच थांबेल. एखादी सिरियल, एखादी कॉमेडी सिरियल किती मन लावून बघतो आपण. फ्रेंड्स, हसल्याने आयुष्य वाढतं. हे खरं आहे. हसल्याने आयुष्य वाढतं. हसत राहायचं आहे. कॉमेडी सिरियल बघा. कॉमेडी स्टोऱ्या वाचा.
वाचायचं आहे आपल्याला. आपल्या मनातले विचार थांबवायचे आहेत. विचार थांबले तर तुमचं आयुष्य चांगलं जाणार आहे पुढे. नाहीतर आपण असंच विचार करत राहिलो तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आपलं मन चांगल्या गोष्टींकडे वळणार नाही. ओव्हर थिंकिंगमुळे गंज लागेल मनाला. चांगल्या गोष्टी तो एक्सेप्ट नाही करणार. सतत वाईट विचार, ओव्हर थिंकिंग जर तुम्ही मनात करत राहाल ना, तर चांगल्या गोष्टी मन आपलं एक्सेप्ट करत नाही. त्याला वाईट गोष्टींची सवय लागते. ओव्हर थिंकिंग करायची सवय लागते. आपल्याला चांगल्या विचारांची सवय लावून घ्यायची. आपल्या मनाला चांगले विचारच आपल्या मनात आले पाहिजेत. चांगल्या विचारांची सवय लावून घ्या. आपल्या आयुष्यासाठी तेच चांगलं आहे. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. चांगल्या गोष्टी आत्मसात करा. आपल्याला आपलं हे आयुष्य माणसाचं आयुष्य आपल्याला सारखं सारखं नसतं मिळत. कर्माने मिळालेलं असतं आपलं हे आयुष्य. मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म आहे. हे कायम लक्षात असू द्यात. पुनर्जन्म होतात ते सुद्धा कर्मानुसार होतात फ्रेंड्स. पुनर्जन्म हे कर्मानुसार होतात. कर्म भोगण्यासाठी पुनर्जन्म होत असतो. जे या जन्मात राहिलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म असतो. पुनर्जन्म माणसाला नाही, मनुष्य जन्माला पुनर्जन्म खरं तर नाही. काहीतरी राहिलेलं असतं ते फेडायचं असतं. त्यासाठी जन्म पुन्हा घ्यावा लागतो आपल्याला. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. त्यामुळे आपण विचार करूनच आयुष्य घालवायचं आहे का? नाही विचार करायचा फ्रेंड्स. कायम जे आपल्याकडे आहे, आपल्याकडे जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करा. जे आपल्याकडे नाहीत ना त्याचा विचार नका करू. जे आपल्या नियंत्रणात नाही, जे आपल्याकडून होत नाही, त्या गोष्टी तो देव बघेल. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही आहेत, त्या गोष्टी देवावर सगळ्या सोडून द्यायच्यात आपल्याला. त्याला सांगायचं आहे की बघ, मला ही गोष्ट हवी आहे पण ही काय माझ्याकडून होत नाही आहे. जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तर ती गोष्ट तुम्हाला देण्याचं काम तो देव ब्रह्मांड करेल. आपल्याला विचार नाही करायचा आहे. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि जे नाही मिळत ते देवावर सोडा. सोडून द्यायचं आणि मोकळं व्हायचं आहे आपल्याला. अलिप्त व्हायचं आहे आपल्याला. अडकून नाही राहायचं आहे त्या गोष्टीमध्ये. हे मिळतच नाही, मग हे मिळवायला काय करावं लागेल, मग हे कसं मिळेल, त्याच गोष्टींचं आपण सतत ओव्हर थिंक करत असतो. नाही करायचं आपल्याला. सोडून द्यायची ती गोष्ट, तिथेच सोडून द्यायची आहे. देवाला सांगायचं आणि सोडून द्यायचं. अलिप्त व्हा. नवीन सुरुवात कशी करता येईल, नवीन चांगल्या गोष्टी कशा करता येतील या गोष्टींचा विचार करा. ओव्हर थिंकिंग करणं थांबवा. ओव्हर थिंकिंगमुळेच अर्धा माणूस बर्बाद होतो फ्रेंड्स. मनामध्ये खूप विचारांचं वादळ सुरू असतं. ते थांबवायचं आहे आपल्याला. चांगल्या वाईब्स आपल्याला मनात घ्यायच्या आहेत. चांगला विचार करा. नक्की विचार करा या गोष्टींचा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा. मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुमचे काहीही प्रश्न असू द्यात फ्रेंड्स. आपला हा चॅनल पॉझिटिव्ह वाईब्सवरतीच मी बनवलेला आहे.
चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी काय योग्यतेचं आहे, तुमच्यासाठी काय चांगलं आहे, हेच मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आनंदी राहा. असेच माझे पॉझिटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी कायम येत राहतील. फक्त आपण पॉझिटिव्हच विचार करणार आहोत. नेगेटिव्ह विचार नाही करायचा आपल्याला. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.